नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्यासारख्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट, जी अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून। हो मित्रांनो, अमेरिकेमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। पण असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव। जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत होत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओस लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांनो, बघा आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव। पण अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार का, कधी, कसा आणि किती बदलणार, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर। तर बघा कास्तकार बांधवांनो, जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेवरती आले आहेत तेव्हापासून टॅरिफ वॉर हा मुद्दा या ठिकाणी प्रकर्षाने आपल्याला जाणवतो। महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की टॅरिफ वॉर हा फक्त अमेरिका, चीन, अमेरिका, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको असा सुरू नाही, तर अमेरिका विरुद्ध त्या ठिकाणी सर्व देश असा हा मुद्दा आहे। आता याचं झाले असं सोयाबीन बाबतीत की अमेरिकेनं असं सांगितले की 2 एप्रिलपासून त्या ठिकाणी अमेरिका त्यांच्या देशात आयात होणाऱ्या ज्या वस्तूंवर टॅरिफ लावणार आहे त्या ठिकाणी याच्यापासून जर वाचायचं असेल तर एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला आहे की भारत सरकारला जे आयात शुल्क सोयाबीन सोया तेलवरती या ठिकाणी आहे त्याला या ठिकाणी तात्काळ कमी करावं लागेल, तर काही प्रमाणात या टॅरिफमधून त्यांना सुटका मिळू शकते। मग अशा परिस्थितीमध्ये जर भारत सरकारने अमेरिकेचं ऐकलं तर काय होईल, जर भारत सरकारने आयात शुल्क कमी करण्याचा हा मुद्दा मान्य केला तर याच्यामुळं अगोदरच दबावात असणारा सोयाबीनचा बाजार आणखीन दबावात येईल आणि स्वस्ताची आयात बाहेरील देशातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्या भारत देशात जर आली तर सोयाबीनचा बाजार तुम्हाला नक्की सांगतो 3,500 रुपये क्विंटलच्या खाली गेला नाही तर नवल नाही। म्हणजे या ठिकाणी जर अमेरिकेची ही अट भारतानं मान्य केली तर देशात तुम्हाला सांगतो भूतो ना भविष्यती एवढं सोयाबीनचा बाजारभाव खाली येऊ शकतो। काही जाणकार तर म्हणत आहेत की 3.5 तर सोडून द्या, 3,000च्या खाली सुद्धा बाजारभाव हा या ठिकाणी येऊ शकतो। आणि याच्यामुळे अमेरिके सरकारचा मुद्दा हा भारत सरकार मान्य करेल याच्यावर साशंकता आहे, कारण मग भारत काय होईल की जगाचं हाताचं भावलं बनून राहील, कारण मग भारताला सर्वस्वी या ठिकाणी आयातीवर अवलंबून राहावं लागेल, कारण मग सोयाबीन हा जो विषय आहे शेतकरी सोडून देतील, कारण त्यांना ते परवडणार का, सध्या 4-4.5 भाव असून तर परवडत नाही, 3च्या खाली आल्यानंतर तर विषयच नाही। तर ही होती सध्याची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की अमेरिकेच्या या असणाऱ्या गोष्टीला मान्य केल्यावर अशा पद्धतीने परिणाम होऊ शकतात। आता भविष्यात देशातील बाजारात मग सोयाबीनचा बाजार हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर कास्तकार बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्व कास्तकार बांधवांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।